जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे मी माझ्या खिरकंडी गावी आहे आणि काही दिवस आम्ही इथे राहणार आहोत आणि थोडी शेतीची कामं पण बघणार आहोत, शेतीची कामं चालू पण करणार आहोत आपल्या. तर आम्ही आहे आमची आत्या नमस्कार बोल. नमस्कार. आमच्या आत्या आहेत, कारण सर्व लहानापासून आम्हाला आत्याने जास्त सांभाळलेलं आहे आणि आत्या सगळं आमच्या घराची देखभाल करते. तर आत्या घरचं आता सगळं काम आवरलं आहे तिने काम सगळं. आणि आता आत्या दुसरीकडे काम करायला जाते, दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाते. तर आज मला वाटतं आत्या कोणतं काम करणार आहे? टमाट्याची छोटी रोप असतात ना, हां हां, ती फांटी धरायची आणि बांधायची अशी ताराला. म्हणजे ती टमाट्याची रोपं आता नुकतीच उगवलेली आहेत. बांधायची खाली नुकतीच, एवढी अशी छोटी छोटी लहान लहान आहेत हां ना, हां हां अशी अशी असतात एवढी. हां. मग त्या फांटीला धरायचं आणि वर अशी आडवी तार बांधलेली असते, त्या तारला बांधायची सुतळीनं. अच्छा, म्हणजे दुसऱ्यांच्या शेतामध्ये ना आपण काम करतोय. तर आत्या खूप मेहनत घेते. आत्याने मेहनत करून आत्याची 3 मुलं आहेत. ती पण आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रोजंदारीची कामं करतात. तर आत्या ज्या प्रकारे मेहनत घेते, तर प्रत्येक आत्या इथे आपल्या गावामध्ये महिलांना रोजगार म्हणून काय करते, तर महिलांना एकत्रित करून मग कोणाच्या शेतामध्ये काही कामं असतील तर मिळून आत्या सगळ्या महिलांना घेऊन तिकडे कामं करायला घेऊन जाते. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट पद्धत, म्हणजे आत्या कामं घेते स्वतःची त्या वावराची ना आत्या. हो. हां, तर आत्यांना कॉल येतात की आमच्या शेतामध्ये भांगलायचं आहे किंवा पेरणी करायची आहे किंवा काही रोपं लावायची आहे. तर मग आत्या असे महिलांना जमा करते आणि मग ते लोक एकत्रित जातात. तर आज जाणार आहे आत्या कोणत्या गावाला? ही भाटुमाडी. भाटमवाडी. तर भाटमवाडी आपण कोरेगाव पुशेगाव रोडला भाटमवाडी गाव आहे. आमच्या गावाच्या 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या गावामध्ये आत्या जाणार आहे. तर आत्या मला वाटतं चालतच जाईल. तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया, आत्या कशी रोपं बांधतात ते लोक. तर भेटूया आत्यांना आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. आत्या चला भेटूया. दादांच्या म्हशी चालल्या. म्हणजे ना सायकलच आहे. नाही बोलतो. आलो रे इथं. गणेशला शेतीची खूप आवड आहे आणि त्याने कोर्स केलेला, तो न्यूजमध्ये सुद्धा कामाला आहे. आणि आमचा सौरव, हे बघा का, आत्याकडे आम्ही आलो आहे. सौरव आणि आत्या. सौरव हा आत्याचा नातू, म्हणजे माझ्या आत्तेभाऊ मुलाचा. आत्या इकडे बोललो ना सकाळी की आत्या टमाटे बांधायला आले. ते बघा, हे अशा प्रकारचे टमाटे असतात. हे बघा, हे असे रस्सीला बांधायचे असतात. तर हे शेतामध्ये आपण आलो आहे, बघू शकतो कशा प्रकारे बांधतायत आत्या. ते आपण जाऊया आणि बघूया, कारण साताऱ्याची शेती आणि कोकणातली शेतीमध्ये फरक आहे ना गणेश. तू मला थोडं सांग गणेश, कशी काय फरक असेल सातारा, कारण गणेशला शेतीची मध्ये खूप माहिती आहे. आणि गणेश हा पत्रकार, म्हणजे याच्यामध्ये सामन्यामध्येच कामाला आहे आणि वेळ मिळतो तेव्हा गावाला येऊन शेतीचं काम करतो. गणेश मला सांग ना, कोकणामधल्या आणि साताऱ्यामधल्या शेतीचा फरक सांग ना. कोकणातलं हवामान आणि सातारचं हवामान खूप फरक आहे. त्यामुळे तिकडे जी पावसावर अवलंबून जी शेती होती ती बऱ्यापैकी कोकणात असते. कोकणात पाण्यावर चालणारी शेती तुलनेने कमी असते. जसं पश्चिम महाराष्ट्र हे कॅनलच्या पाण्याच्या माध्यमातून इकडे बऱ्यापैकी बागायत शेती होते. जसं की कोकणात काजू आंबा बागायतदार आहेत, तसं इकडे ऊस बागायतदार आहेत, आलेचे व्यापार आहेत, तंबाटी, झेंडू अशी काही नगदी पिके पण घेतली जातात. जसं इथे तंबाट्याची वेल वगैरे लावलेले आहेत. ते वेल बांधली जातात तंबाट्याची. आता हे वेल आहे त्या दोरीच्या सहाय्याने बांधतात. म्हणजे ह्या वेली पडलेल्या असतात ना, त्याला स्टेट उभं करून मग त्या वेलीच्या बरोबर.
द्वारे तर आता आपण आत्या कशी का कामं करतो ते बघूया ना. चल चल गणेश. या तर आत्या काय कुठल्या साईडला आत्या त्या साईडला आहे. काय मध्ये काय नाही ना लावलंय नाही तुडवे ना असं काय नाही ना. नाही ही कोथिंबीर आहे ना. हे बघा या साईडला त्यांनी कोथिंबीर लावलेली छोटी छोटी दिसते. ही कोथिंबीरचं साईडला पीक आहे आणि कोथिंबीर फक्त कोथिंबीर लावले ना. तर आपण मधूनच जाऊया. हां हे बघा आत्या आमची उन्हातानामध्ये अशी कामं करतात. भांगलण्याची कामं असतील किंवा रोपं लावण्याची कामं आहेत किंवा अशी टमाटे बांधण्याची कामं आहेत. तर हे बघा हे रस्सी बघा आता बांधून झाले. हे बघा आत्याचा ड्रेस कोड बघा. शेतामध्ये आला की उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि शेतात काटे वगैरे काय लागत असतील तर त्याच्यापासून बचाव. उन्हाचा तडाखा पण आहे किती. आणि बघा कशी रोपं असं बांधतात. बांधायचं असतं इथे असं बांधायचं असं आणि मग असं वर घेऊन असं बांधायचं. अच्छा म्हणजे एका झाडाला 2-2 रशा आपलं. हा तशा जशा फांती फुटतील तसं बांधायचं. ते काय होतं तोडलं ते. ते वेल गवताचं ते उपटून टाकला परत लय होतो ना हे. असं बांधायचं. हे आता ही 2-3 वेळा बांधायला लागेल वर इथपर्यंत येतात तांबाटी सगळी. अच्छा तारेपर्यंत. हा त्याची आता ही पहिली बांधणी परत एकदा बांधायची परत एक वेळ. म्हणजे झाड उंच होणार मोठं होणार हा, तसं मोठं बांधावं होणार, लागेल ना. मोठं जसं उंच होईल तसं बांधायचं. कशा आहेत तुम्ही. बरं आहेत ना. बोल बोल बघा त्या पण कशा म्हणजे सजत जातं. ही सगळी टमाटेच आहेत ना बाकी काय नाही. तांबाटे येते तिकडं ऊस आहे तिकडं पुढे गेलं की हे आता आल्याला तयार केले रान पुढे तिकडं आलं लावलंय जा तुम्ही या. डोक्यात टोपी नाही देऊ टोपी नको हा. नाही म्हटलं थोड्या वेळासाठी. बघा अशा प्रकारे टमाट्याची आणि आत्या ही बघ, बोलतायत. ही हा फुलं काळ्या हे येतात बघा हे ही फुलं आहेत ही तांबाटी बघा अशी हा. तांबाटी येतात. हा. हा ही काळ्या फुलं या फुलांना टमाटे येतील ना. हा हे आता फुलं हे बघा ही अशी तांबाटी या लागल्या ती. आता हे बघा छोटी छोटी. हा हा. हा हा ही अशी तांबाटी या लागली ती मग ही त्यामुळं ती झाकून जाते म्हणून असं बांधायचं त्या फांदी. अच्छा म्हणजे ते वरती एकदम ताट हा. झालं की ते ताट सगळं झालं दिसतं. ना हा की की खाली तांबाटी लागतात मग मोकळे. झाड वाढेल तसं पुढे पुढे अजून एकदा बांधावं लागेल. आणि ही कोथिंबीर हा ही कोथिंबीर आहे लावली बघितलं. आहे. हे प्लास्टिक का लावतात आत्या. हे गवत नाही यावं म्हणून गवताने भरल ना. म्हणजे प्लास्टिक लावलं तर आजूबाजूला गवत नाही येत. नाही ह्यात आत गवत येत नाही त्याच्यामुळे. अच्छा त्याच्यामुळे बाजूला प्लास्टिक लावतात. हा 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 मग अजून एक गवत येईल ते मग बांधून काढायचं. हे बघा बाजूला ऊसाचं शेती केलेली आहे हा आणि इथे पूर्ण टमाट्याची रोपं लावलेली आहेत. किती असतील ही टमाट्याची रोपं. तरी अर्धा एक इंच. पुढे आल्याचं तयार चालू आहे ना. हा, ते आलंच रान त्याच्या पुढे ते आलं चुन आलं. गणेश ये ना. गणेशला शेताची खूप आवड आणि शेताची त्याला खूप माहिती आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडून त्यालाच घेऊन आलो की मला माझी माहिती पण देईल. गणेश आता हे टमॅटोची आपण लागला असता डोळ्यात गेला असता. आता पडला होता सौरव चांगलाच पडला होता वाचला लागला नाही त्याला. गणेश हे टमॅटोचं आपण तर बघितलं कोथिंबीर लावले. हे कलमी आंबा आहे वाटतं ना. आता हे कोणतं वावर काय आलं लावत आहेत. हे सगळे बेड तयार करतायत. म्हणजे कसं काय. ही पण यामध्ये पण आलं लावले. हे आल्याचे बेड आहेत. हां जसं हे आलं वाढत आहे तसं आलं खोदल्यानंतर आल्याच्या आधी हे तंबाट्याचं पीक निघणार. म्हणजे आलं पण लावलं याच्यामध्ये. आल्याचे बेड आहेत. एकाच वेळी 3 पिकं घेतली जातात. एक आलं दुसरं तंबाटे तिसरं हे नगदी पिकं जसं की कोथिंबीर वगैरे भाजीपाला. आलं हे लॉंग टर्मचं पीक आहे त्यामुळे. आणि मग पहिलं आलं लावलं होतं यांनी. हां नंतर आल्याचे बेड बनवले. हां आणि इकडे पण आलं लावायचं. आता
इथे आल्यासाठी तयारी चालू आहे बेड तयार करताय. ना. हे बघा ह्या पूर्ण शेतीमध्ये किती असेल रे अंदाजे शेती हे एवढी तरी असेल बघा लांबपर्यंत दिसतंय. 1 एकर असेल. 1 एकर असले पूर्ण पट्टा असेल. किती मोठा आहे बघा ना. हा 1 एकर पट्टा असेल अंदाजे. आणि ह्याच्यामध्ये आता ते आलं अजून पेरलं नाही ना. नाही ते आलं लावतात. लावतात ना अजून. हा म्हणजे माईक वगैरे लावतात असं टोकतात. आता फक्त त्याची तयारी करून तयारी ठेवली करतात ते. आणि पाईपलाईन पण टाकायची अजून. ओलसर करणार, बेड तयार करणार, आलं एकदा लावलं की मग ते ठिबक अंतरणार. हे ठिबक म्हणजे अशा पाईपा, ठिबक अशा पाईपा. ह्या अशा पाईपा हा. असतात ना. हा त्या अशा मधोमध पूर्ण मग तिथे आलं कशा प्रकारे लावलं ते आपण दाखवू. दुसऱ्या गावामध्ये आपण जाऊ. म्हणजे ही साताराकडची पद्धत आहे शेतीमध्ये. सातारा साईडला काय काय पिकं घेतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मेहनत पण खूप आहे तशी, कारण वर्षाच्या 12 महिने शेतकरी जे राबतात ना, तर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ हे मिळालं पाहिजे. हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न आहे. बघ की किती उन्हामध्ये हे लोक कामं करतात शेतकरी आपले. आणि ह्या शेतकऱ्यांचा जो मोबदला मिळायला पाहिजे तसा त्यांना मोबदला मिळत नाही. परंतु आपण सगळ्यांनी मिळून जर त्यांचं ते जे पिकवलेली पिकं आहेत ते आपण न भाव तोल करता त्यांच्याकडून घेतली, तर त्यांना पण थोडी आर्थिक मदत आणि आर्थिक सहाय्य होईल. तर हे अशा प्रकारची मेहनत आहे त्यांची. तर आपण ते अजून बघूया पुढे. चला तर जाऊया. त्याने तंबाटी बांधताना ह्याला एकदम ताण दिलाय, जेणेकरून वेल कुठे भरकटू नये. हे ताराने अच्छा, म्हणजे हे एकदम line पूर्ण स्टार्ट टू एंड पासून, तिथून स्टार्ट पासून तार घेतलेली आहे. पूर्ण तार घेतल्या आणि इथे एंड मॅकच्या सहाय्याने यांना ताण दिलाय. अच्छा, ही मॅक आहे. ह्याला मॅक बोलतात ना. ही मॅक बोलतात ह्याला. ही लांब सळी असते ही त्याला मॅक आहे. हा ही. ग्रामीण भाषेत मॅक बोलतात. हा. गुरे डोरे पण बांधली जातात. म्हणजे हे कुठे इकडे तिकडे पळू नये असं ना. भरकटू नये. हा, हा. हे एक एक असं याला सुतळीने असं बांधतात. वेल वरती जावा तंबाट्याचा, झुकू नये. हे आता किती महिने झाले असेल या टमाट्यांना लावून अंदाज आहे. म्हणजे आता काय झाले असतील तर आता. आत्या, आता हे टमाटे लावून किती महिने झाले असतील. 1 महिन्याचं पीक आहे रोप. अच्छा, 2.5 महिन्यामध्ये येणार त्याला. हां, आता सध्या तर 1 महिना झाला बघा. हे यायला सुरुवात झाली आहे. हां, टमाटे लावून 1 महिना झाला आहे. छोटे छोटे तंबाटे पण आले. हे बघा छोटे ते दाखव कुठे गणेश. हे बघा, इथे छोटे तंबाटे पण आले. 3 महिनेला तर हां 3 बघा छोटे महिन्यांचं छोटे. पीक आहे. म्हणजे 3 महिन्यानंतर टमाटे याला चालू होतात. मग ते आपण आपल्यावर डिपेंड आहे ना, किती पण घेऊ शकतो ना. ते हा. आपल्यावर डिपेंड आहे की ते किती कधी काढायचे वगैरे. ती लाल झाली का नाही की आपण काढायची ती सगळी हां. पिकलेली. चला तर मग आत्यांची कामं चालू आहेत, आपण त्यांना मध्येच डिस्टर्ब करतोय. तर आता पुढे बघूया आपण. चल गणेश. आता घरी जाऊया पुण्यात.